इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसनं हिंगोलीतून एका प्राथमिक शिक्षकाला अटक केली आहे। रईसउद्दीन सिद्दीकी असं या शिक्षकाचं नाव आहे। त्याला अटक करण्यात आली आहे। हिंगोलीच्या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकाला अटक करण्यात आल्यानं खळबळ उडालेली आहे। हिंगोली परभणीसारख्या ग्रामीण भागात इसिसची पाळंमुळं पसरल्याचं समोर येत आहे। रईसउद्दीन सिद्दीकी शाळेमध्ये सज्जनतेनं वागायचा, शाळेच्या वेळेमध्ये काम करायचा अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे। हिंगोलीतून अटक करण्यात आलेला प्राथमिक शिक्षक रईसउद्दीन सिद्दीकी नक्की कोण आहे, पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 38 वर्षांचा रईसउद्दीन हिंगोली जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहे। उर्दू माध्यमाचा शिक्षक म्हणून 3 वर्षांपासून कार्यरत आहे। हिंगोलीपूर्वी औंढा नागनाथ जिल्हा परिषद शाळेमध्ये तो कार्यरत होता। हिंगोलीच्या आझम कॉलनी परिसरामध्ये तो भाड्याने राहत होता। सिद्दीकीचं हिंगोलीपेक्षा परभणीमध्ये जास्त वास्तव्य होतं।